नॅथन अँडरसन हे चर्चेचं नाव आणि ह्या एका व्यक्तीमुळे मागील काही वर्षांमध्ये इन्फोसिस असू द्या किंवा अलीकडे सेबीच्या अध्यक्षा माधुरी पुरी बुच असू द्या किंवा अदानी, ह्या अक्षरशः तिघांचीही दावेदार म्हणून सोडले होते आणि जगामध्ये अशा कित्येक कंपन्या होत्या. आणि हा नॅथन अँडरसन अर्थात हिडेनबर्गचा ऍक्च्युअली संस्थापक किंवा जो मेन होता याच्यामध्ये. आता एक वेळ अशी आली होती की सेबीच्या अध्यक्षांनाच राजीनामा द्यावा लागतोय काय, किंवा अगदी अदानीच्या स्टॉकचं लोअर सर्किट सगळ्या जगानेच पाहिलं याच्यामध्ये, पण फासे पलटले. हे हिडेनबर्गच आता बंद होत आहे. पण ऍक्च्युअली याच्यामध्ये नक्की असं काय झालं, याला कोणी प्रेशराईज केलं का, काय ह्याची काही गुपितं बाहेर येणार आहेत का जगापुढे आणखीन काही कटू सत्य येऊ नये म्हणून याच्या मागे काही गेम खेळला जातोय का, मी तुम्हाला सगळं सांगतो. कारण हा बंद होतोय नक्की कोणाचा फायदा आहे, कोणाचा तोटा आहे, याच्या मागे नक्की कोण आहे, सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगायचा प्रयत्न करतो. नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. पुढे जाण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर क्लिकली सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आजपर्यंत हिंडनबर्ग रिपोर्ट काढत होतं, मग आज आम्ही त्यांचाच रिपोर्ट काढला. म्हणजे चला बघूया नक्की त्यांनी आज काय काय केलं आणि कशामुळे हे बंद पडतात. हा एक साधा सिंपल रिपोर्ट मी तुमच्यापर्यंत याच्यामध्ये घेऊन येतोय. ऍक्च्युअली हिंडनबर्गचा जर विचार करायला गेलं ना तर याच्यामध्ये नॉर्मली 8 ते 10 लोक होती, पण ही 8 ते 10 लोक यांनी जगातल्या जवळपास 8 ते 10 कंपन्या बंद पाडल्या. कित्येक कंपन्या डिलिस्ट कराव्या लागल्या मार्केटमधून किंवा ज्यांची व्हॅल्यूज राहिली नाही. मग असं काय करत होते, तर साहजिक हे करायचे कंपन्यांचे अशा कंपन्या शोधायचे की ज्या कंपन्यांमध्ये काहीतरी फ्रॉडुलंट ऍक्टिव्हिटी होतीये, ज्याचे प्रमोटर्स आहेत हे कशा ना कशामध्ये कंपनीचं स्टॉकची प्राइस किंवा इतर गोष्टींचं मॅनिप्युलेशन करतायत आणि हे सगळं शोधायचे आणि त्यांच्यावर ऍक्शन घ्यायचे आणि ते रिपोर्ट आणून त्या कंपन्यांमध्ये जोरदार सेलिंग करायचे. ओके, मग आता ही कंपनी का बंद पडतीये, तर ह्याच्यामध्ये एक मुख्य कारण आहे याच्यामध्ये की ऑपरेटिंग इन ग्रे झोन. आता याचा ग्रे झोनचा अर्थ काय होतो तुम्हाला माहितीये का, जेव्हा एखाद्या कंपनीकडे एखाद्या कंपनीची निगेटिव्ह बातमी असते, आता साहजिक आहे ना तीच कंपनी काय ट्रेड नाही करणार, ह्यांच्या जवळची पण काहीतरी लोक असतील की जे याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील, त्या लोकांचा साहजिकच फायदा होणार आहे की जे हिंडनबर्गने कधी जगापुढे आणलं नाही. मग याच्यामध्ये मुख्यत्वे असतं कोण, तर मोस्टली असतात हेज फंड्स. हेज फंड्स मोस्टली याच्यामध्ये सेलिंगचं काम जास्त करतात आणि त्याच्यामधून ते नफा कमवायचं काम करतात, पण ते कधीच सांगत नाही की आम्ही कुठे पोझिशन उभी केली. जसं म्युच्युअल फंड असतो तो बऱ्याच वेळेला सगळं डिक्लेअर करत असतो. याच्या अगेन्स्ट असतात की हेज फंड किंवा जगभरामधले मोठे मोठे ट्रेडर्स जे कदाचित हिंडनबर्गच्या पाठीशी राहू शकतात. कारण साहजिक आहे एखादा मोठा ग्रुप शॉर्ट सेल करतात तेव्हा मोठ्या प्रमाणात तो पडणार आणि मोठ्या प्रमाणामधून शॉर्ट सेलिंग मधून पैसा कमवणार. परंतु ह्या ग्रे झोनमुळेच ऍक्च्युअली कंपनीला बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. ओके, हे याच्यामधलं रिझन आहे. आता याच्यानंतर आपण बघितलं की शॉर्ट सेलरचं ग्रे मार्केटचं रिझन आहे, परंतु याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते याच्यामध्ये सस्टेनेबिलिटी इन शॉर्ट सेलिंग. आता म्हणजे काय, याच्यामध्ये तुम्ही जर विचार केला असेल याच्यामध्ये की 2008 मध्ये शॉर्ट सेलिंग करून बऱ्याच जणांनी याच्यामध्ये मार्केटमधून मोठ्या प्रमाणात बेनिफिट केला. मार्केट क्रॅश होत होती तेव्हा त्याच्यामध्ये प्रॉफिट कमवलं. ओके, परंतु बहुतांश वेळेला शॉर्ट सेलिंगच्या पोझिशन मध्ये खूप मोठा प्रॉफिट होत नाही, कारण ती न्यूज जर फुसकी असेल. आपण बघितलं अदानीमध्ये निगेटिव्ह न्यूज आल्यानंतर सर्किट लागलं, पण दुसऱ्या तिसऱ्या दिवसानंतर स्टॉक्स पुन्हा जंप झाले. आणि हे बऱ्याच वेळेला जेव्हा असं होतं एखाद्या कंपनीच्या बाबतीत, तेव्हा त्या कंपनीची न्यूज पुन्हा जेव्हा मार्केटमध्ये येते ना तेव्हा कोण त्याच्यावर लक्ष देत नाही, तेवढं सिरियसली घेतलं जात नाही आणि त्याच्यामुळे मग कंपनीच्या फंडामेंटलला किंवा त्यांच्या नफ्यावर परिणाम व्हायला लागला होता. का तर जगाला जवळपास कळलं होतं की हे ऍक्च्युअली मॅनिप्युलेशन करतात, हे ऍक्च्युअली पैसा घेऊन कंपन्यांचे स्टॉक्स पाडतात किंवा काही खोट्या खोट्या माहिती आणतात त्याच्यामध्ये. आता त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट असते, एक 3 नंबरच्या आम्हाला याच्यामध्ये अशी आढळली की एक रेग्युलेटरी ऍक्शन यांच्या विरोधात घेतली जाऊ शकते. तुम्हाला माहितीये का, यांनी ज्या पद्धतीने सेबीवर ऍक्शन घ्यायचा प्लॅन केला, सेबीच्या अध्यक्षांना त्यांनी चर्चेमध्ये आणलं, त्यांचं सांगितलं की यांना पदच्युत करून टाका, म्हणजे पदावरून काढून टाका किंवा अदानीच्या विषय आलं. पण साहजिक आहे ह्यांनी पण एक रिअपील केलं, जे अमेरिकन कोर्टामध्ये केस लागल्या आणि ह्याच्यामध्ये अशी कंडिशन यायला लागली की कदाचित त्यांचे दावे फोल ठरायला लागले. आणि साहजिक दावे जर फोल ठरले, एवढा मोठा ग्रुप जर पडतोय, खूप साऱ्या लोकांचं नुकसान होतं, तर ते मोठ्या प्रमाणामध्ये त्या कंपनीवर दावा ठोकतात. अब्रूक संख्या असेल किंवा इतर काही गोष्टी असतात लिगली. ओके, तर त्याच्यामुळे लिगल ऍक्शनचा फटका भविष्यात बसू नये. एक तिसरं रिझन याच्या मागे की ते मार्केटमधून किंवा त्यांची कंपनी बंद करतायत. ओके, आता हे झाल्यानंतर 4 नंबरची महत्वाची गोष्ट आम्हाला याच्यामध्ये आढळली, टार्गेटेड अटॅक्स त्या कंपनीवर जास्त व्हायला लागले. कारण साहजिक आहे अदानी सारखी कंपनी म्हणजे काही साधा सिंपल माणूस नाही, लक्षात ठेवा. किंवा जगभरामध्ये जे पण त्यांनी ग्रुप टार्गेट केले ते काय 400-500 कोटीच्या कंपनीला टार्गेट नाहीत करत, ते नेहमी हजारो कोटींच्या घरामध्ये असलेल्या कंपन्यांना टार्गेट करतात आणि ती व्यक्ती काही एवढी पण साधी नसते. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी त्या कंपन्यांची लोक पण ह्यांना जास्त करून टार्गेट करायला लागली, ह्यांची पण चुकीच्या गोष्टी मार्केटमध्ये आणून आणायला लागली याच्यामध्ये. त्याच्यामुळे झालं काय की
ऍक्च्युली कंपनी थोडी मार्केटमध्ये यायला लागली आणि त्याच्यामुळे त्यांना अजून भीती वाटायला लागली की अरे आपण पण ऍक्च्युली मार्केटमध्ये काय करतोय की आपण पण न्यूज मध्ये येतो, आपण पण चुकीच्या गोष्टी आपल्या पण जगापुढे यायला लागल्या. आता त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट असते प्रॉफिट मोटिव्ह, कारण याच्यामध्ये जर तुम्ही पाहिला गेलं ना तर हे काय धुतल्या तांदळासारखे नव्हते. हिंडनबर्ग वाले पण काय नव्हते, त्यांचा साधा सिंपल कन्सेप्ट होता कंपनीची निगेटिव्ह माहिती आणून त्या स्टॉकला शॉर्ट करून टाका आणि याचा ते बेनिफिट त्याच्यामध्ये करत होते. आणि नॉर्मली ह्याच्यामुळे जगाला किंवा जे काही शॉर्ट सेलर त्यांना पण माहित होतं, म्हणजे हे दुसऱ्यांवर प्रश्नचिन्ह आणतायत हे स्वतः पण काही एवढे साफ नाही. ह्यांच्या पण बऱ्याच गोष्टी अशा आहेत त्याच्यामध्ये की ट्रस्टवर्दी नाहीये, हे पण बऱ्याच चुकीच्या गोष्टी आणतात, हाईप करतात प्रत्येक गोष्टीचा, त्यामुळे ह्यांच्या विरोधात पण बरेच सेलर्स नाराज होते. ओके, आणि हे सगळं आपण पाहिल्यानंतर अजून एक गोष्ट याच्यामध्ये आम्हाला अशी आढळली की साहजिक अमेरिकेमध्ये पण तुम्ही जर गोष्ट ऑब्झर्व केली असेल ना तर आता पुन्हा ट्रम्प सरकार येते आणि बायडेन जात आहे. आता नॉर्मली हे बायडेन फेवरेबल जास्त होते. ट्रम्प आले आणि तुम्हाला जर माहित असेल की ट्रम्प आणि मोदी यांची एक वेगळीच दोस्ती याच्यामध्ये. ओके, भले इंटरनॅशनल गोष्ट आपल्याला इन डेप्थ मध्ये नाही जायची किंवा माहित नाहीये, परंतु जर समजा ह्या ट्रम्प फेवर मधला जर त्यांच्या रिलेटेड गोष्टी नाहीत घडल्या तर उद्या हिडेनबर्गवर स्ट्रॉंग कारवाई होणार आहे की जी मोठ्या प्रमाणामध्ये अडकू शकतात. आणि हे सगळे कॅल्क्युलेशन त्यांना आणलं. तुम्हाला माहितीये अजून 8 ते 10 कंपन्यांची नावं घेणार होते, 8 ते 10 कंपन्यांवरती अजून आरोप करणार होते, पण ते त्यांनी नाही घेतले. त्याच्या आधीच त्यांनी बंद केलं, कारण त्यांना भीती होती आपलं जर बिंग फुटलं तर भविष्यामध्ये आपल्याला कुठे तोंड दाखवायला जागा राहणार नाही आणि ह्याच्यामध्ये जी काही नुकसान भरपाई असेल ती खूप सारी मोठी असेल. आणि मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टींमुळे हिंडनबर्ग आता बंद होतोय, याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट कोणावर होईल तर साहजिक आहे अदानीच्या स्टॉक्सवर तुम्ही जर बघितलं असेल तर पुन्हा एकदा तेजीच्या दिशेने जातील. आणि पुन्हा जर तुम्हाला कुठे हिंडनबर्गने एखादी निगेटिव्ह न्यूज चुकून पण आणली तर त्याचा बेनिफिटच राहणार नाही का, तर आता ऑलरेडी कंपनी अस्तित्वातच नाहीये. त्यामुळे अशा गोष्टींकडे जाऊ नका आता त्याच्यामध्ये, म्हणजे ते काय उद्या जरी काही न्यूज आली तर प्रॉपर स्टडी केल्याशिवाय ऍक्शन घेऊ नका. आणि एक साधा सिंपल गोष्ट म्हणेल मी, जे इंडियन मार्केटमध्ये इम्पॅक्ट करणारा हिंडनबर्गचा जो काही काळ होता तो आता संपुष्टात आलेला आहे. इथून पुढे जगभरामध्ये अशी काहीतरी अजून कोणतरी असेलच जो पुन्हा उदय असेल आणि असे काही ना काहीतरी रिपोर्ट घेऊन ऍक्च्युली कंपन्यांना पुन्हा एकदा निगेटिव्ह फोकसमध्ये आणून त्यांना पुन्हा एकदा पाडायचा प्रयत्न करतील. आशा करतो मित्रांनो हिंडनबर्ग रिपोर्ट तुम्हाला समजलं असेल की कथे बंद पाडतायत. तुम्हाला काय वाटतं याच्या व्यतिरिक्त काय अजून कारण असू शकतं का? प्लीज खाली कमेंट करायला विसरू नका. आणि याचबरोबर हा आजचा माझा स्पेशल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कळवा आणि आवडला ना तर लाईक पण करून टाका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.